आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। विदेशी बनावटीचा पिस्टल व जिवंत काडतुसासह एक जण अटकेत, कोतवाली पोलिसांची कारवाई। पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथील गुन्हा शोध पथकानं कोम्बिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून एका संशयिताकडून विदेशी बनावटीचं पिस्टल व 2 जिवंत काडतुस जप्त करत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे। दिनांक 24 जून 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 25 जूनच्या पहाटे 5 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते। याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम जवाहर बाग परिसरात कमरेला पिस्टल लावून फिरत आहे आणि तो एखादा शरीराविषयक गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने हालचाली करत आहे। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तत्काळ जवाहर बाग परिसरात सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले। आरोपीचे नाव इकराम खान इलियास खान, वय वर्ष 29, राहणार बैदपुरा अकोला असं आहे। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचं पिस्टल व 2 जिवंत काडतुस सापडली। सदर शस्त्रसाठ्याची एकूण अंदाजित किंमत ₹20,000 इतकी आहे। या प्रकरणी परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक बाळू पवार यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 196/2025 कलम 325 आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस निरीक्षक संजय गवई यांच्या सूचनेनुसार ही यशस्वी कारवाई परीक्षक पोलीस उपनिरीक्षक बाळू पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय भटकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर राऊत व पोलीस कॉन्स्टेबल निलेश बुंदे यांनी संयुक्तपणे केली आहे। या कारवाईमुळे अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठा गुन्हा टळला असून पोलिसांचे हे कार्य कौतुकास्पद आहे।